आज सकाळी सकाळी मस्त निघालो शेताला, कारण रोज शेतून घराला येतो, आज घरून शेताला निघालो. आज काय वाटत पाहत होतो की आज कंटेंट काय भेटते ब्लॉग बनवाय. मग विचार केला कंटेंटच काय करायचा, डेली ब्लॉग बनवायचा. जे शेताला निघालो वाटत भेटली एक मोठी जेसीपी, तिच्या बाजूला होती छोटी जेसीपी. मग म्हणलं यांचं काहीतरी नातं आहे. मुन्ना है मुन्ना मुन्ना, अरे बच्चा है मेरा घुंगरू बाबू. त्या दोन्ही जेसीपीचं नातं कळाल्याच्या नंतर मी गेलो त्या मुन्नाच्या जवळ. पाहिलं मुन्ना काय करायलाय. मुन्ना खेळत होता उकिरड्यावर. मुन्नाला म्हणलं अरे उकिरड्यावर खेळू नको, हातपाय खराब होती. मुन्नाला समजून शेताकडे निघालतो. आपल्याला भेटली ही चिल्लर पार्टी. ही चिल्लर पार्टी म्हणली आज आपल्याला पोवायचं विहिरीमध्ये. म्हणलं चला मग आता आपल्या विहिरीमध्येच पोहू आज. गेलो मग विहिरीमध्ये पोवायला. मग काय पोवायच्या नादानं हा एक नमुना आला. या नमुन्याला चटी काढगी, चटी फाटलेली आहे. उतरला बॉडी बिल्डर नमुना विहिरीमध्ये. अरे बड़ा कमजोर लेग पीस है, इस मुर्गी को पोलियो हो गया था क्या? मग काय त्या नमुन्याच्या नंतर आपण उतरलो विहिरीमध्ये. आपला नाद करायचा नाही. आपण या विहिरीमध्ये उडी हाणली की दुसऱ्या विहिरीमधून निघत असतो. आपण झऱ्या झऱ्यानं पोहोच जात असतो. नाद करायचा नाही. भांडिया, ये जलपरी है? नहीं जलपरी नहीं, ये तो जलपरा है. दिवसभर पोहणं झाल्याच्या नंतर रात्री आलता आपल्या शेतात ढोल. कारण आपली हळद टन वाढून मस्त ढोलवर आलती. आज रात्री करायचा होता आपल्याला ढोल करायचा म्हणल्यावर चहा पाण्याची सोय तर झालीच पाहिजे, पण चहासाठी नव्हतं दूध. मग काय खाला इतने रगेले की डिकाशनच पीत, लेकिन पीने का और चालने का सामान तो घर पे ही भूले. जब तक सामान लाती तब तक तुम भी बताओ कमेंट में तुम्हें डिकाशन कितना पसंद है.